ठाण्यातून शिवसेनेकडून आता नरेश म्हस्के यांना अखेर उमेदवारी जारी करण्यात आलेली आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। ठाण्यात राजन विचारे विरोधात नरेश म्हस्के अशी लढत होणार आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात वैशाली दरेकर असा सामना रंगणार आहे। वैशाली दरेकर राणे असा हा सामना असेल, त्यामुळे ठाणा असू दे किंवा कल्याण डोंबिवली या दोनही मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना रंगताना दिसेल। पण अद्यापही निवडणुकीला केवळ 19 दिवस शिल्लक असताना नाशिक आणि पालघरचा तिढा काही सुटत नाहीये। ही ठाण्यातली परिस्थिती पाहतोय आपण। नरेश म्हस्के विरोधात राजन विचारे असा ठाण्यात सामना रंगणार आहे। ठाणे लोकसभेचं असं चित्र असणार आहे। शिवसेनेकडून या ठिकाणी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजन विचारे, कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वैशाली दरेकर राणे या उमेदवार आहेत। त्यामुळे या दोनही मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना रंगणार आहे। नरेश म्हस्केंची चा विजय खूप सोपा आहे, कारण भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक आहेत। मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व असलेला ची लोकसभा आहे आणि राजन विचारेंच्या बाबतीमध्ये मागील 10 वर्षात जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिलात तर मागच्या 2 वर्षात ज्यावेळेपासून सरकार तुटल्यानंतर ते दिसायला लागलेत। पहिले 8 वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते। सो मला असं वाटत नाही की लढाई खूप कठीण असेल। मनसेचे तिथे 2 लाख मतं आहेत। मागच्या विधानसभेमध्ये मनसेला त्या 5 विधानसभेमध्ये 2 लाखाच्या आसपास मतदान आहे। सो मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।